तुम्ही फक्त पिक्चरमध्ये नवरी पळून गेल्याचे पाहिले असेल, मात्र इथे जे हा प्रकार घडला तुम्ही आश्चर्यचकित होणार. इथे बघा, नवरा हार घालणार इतक्यात नवरीने पळ काढला. नवरीने दुसरा कोणताही विचार न करता स्टेजवरून थेट उडी मारली आणि समोरच उभा असलेल्या प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घातली. नवरदेवाने होणाऱ्या बायकोच्या गळ्यात हार घातला. मात्र नवरदेवाच्या हातावर तुरी देऊन नवरी थेट मूत्रासोबतच पसार झाली. हा प्रकार नेमका कुठं घडला व अजब गोष्ट काय आहे, संपूर्ण माहिती पाहूया. एखाद्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, नवरी मंडपातून आपल्या बॉयफ्रेंड सोबत पळून जाते. या सिग्नलवर टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. पण असाच रिअलमधला सीन रिअल लाईफमध्ये घडला. ऐन मांडवामध्ये नवरीने फरार. मांडव सजला, वऱ्हाडी मंडळी जमले. लगीन होणार म्हणून नवरदेव हरकून गेला होता. मांडवात आता नवरा आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार होते. नवऱ्याने नवरीच्या गळ्यात हार घातला, पण नवरीच्या मनात दुसराच होता. ही टायमिंग म्हणून नवरीने थेट स्टेजवरून उडी हाणली. गर्दीतल्या गर्दी बॉयफ्रेंडला गाठला आणि गळ्यात हार घातला. झालं का नाही कुटाणा. गडी हरकून गेलेला नवरदेव फार हिरमुसला. मांडवात पार तारांबळ उडाली. वऱ्हाडी मंडळाचे टाळकं सटकलं. नाचणाऱ्या वऱ्हाड्यांनी राडा घातला. नवऱ्याने लग्नास दणक्यात नकार दिला. मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल परत मागितला. झालेला अपमान सहन न झाल्याने थेट वऱ्हाडी मंडळाने पोलिसात तक्रार केली. घटना छिंदवाड्याची आहे असे म्हणतात. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे. एकदा